पाऊस बद्या पडायला लागला, बद्या पाऊस असं माझी विचार हरडा शेड मध्ये अडकली मी. आईच्या गावात ना आज सगळं पाणी पडायला लागलं बघा. एवढ्यात भिजलो आई घातली. जायचं आता, चला चला चला. वड्यात पाणी बघा, आईच्या गावात पाऊस. वड्यात पाणी बघून कायच बघ आई शपथ. प्रेशर बघा वड्याच्या पाण्याचं. चंदिली बिकून प्रियांका स्नॅप काढायला. तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट्या तडक तारबडकता स्वस्त मजबूत टिकाऊ कट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर असा विषय आज झाला आहे, सध्या धारा पाणी देऊन काढाल तो सगळं बघा. सामान्य वाणी घेऊन आलो, खोरतीन पेंट खायला लागले तिकडं. विषय असा झाला इच्छा का धुरला पावसाचं वातावरण बघा की बाक. विषय हार्ड बारीक बारीक पाऊस यायला लागलाय, वारं बी लय जोरात सुटले. आज जर भद्या पाऊस आला तर वाड्याला पाणीला असं वाटायला लागले. आणि पोरं बघायचं आता, पोरं पैसे बघा कशी. हा बघ पाठगोई पळायला लागली बघ. हा बघ बोंगाडी लागली पळायला जाम. गेली वाटतं. आणि बघा मग माग पळ आले बघ इकडे पाठगोई. ते आली बघा शेड मध्ये आली कार्यकर्ता पळत. पाऊस कसं वाटलं खेळायला लागतं. आमची बॅटिंग दिली नाही काय पावसाला. तुला काय म्हणायचं जरा पुणे रिटर्न्स काय नाही. माझी चष्म्यावर बी दव साठलं यांचं फुटेज घ्यायला गेलो. पण पाऊस जोरात दिला असं वाटायला लागलं लय जोरात. इकडे लागला पाऊस पडाय बारीक बारीक चालू. आता मातीचा वाज भारी येतोय नाही. एक नंबर येतोय. खा वाटते काय, आठवण यायला लागली. खा वाटते काय माती बाण. तर जरा आड बघलेली इकडे चिडणेट पाटले त्यामुळे सगळे आत वारं यायला लागले. वारं बी पाऊस बी यायला लागला बारीक बारीक. पाडी आत्ता झाल्या होय. तर पावसाचा आनंद कसा वाटतो तुम्हाला. एकदम एक नंबर. आता पावसाला चांगलं वाटलं का आमची बॅटिंग राहिली. अरे बांडगो आणि तो पाणी प्यायला नाही माणसाने यांचं बॅटिंग राहिली म्हणून पाऊस न काय म्हणायला लागले ती. फिल्डिंग तर फिल्डिंग करत बसतो. क्रिकेट खेळ वाटतं. क्रिकेट खेळ वाटतं. पाऊस जोरात झाला. या बांडगोने बॅटिंग घेतलं, हे नाही घेतल्या. इथं जगातलं त्या कोयना धरणाचं पाणी 10% राहिलं. यांचं बॅटिंगचं चाललं आईच्या गावात जरा. तर पाऊस जोरात झालाय बरं का. पाऊस जोरात यायला लागलाय. भिजू नका पोरांना, आजारी पडचिला. हा कडक पाऊस यायला लागला एकदम भारी वाटायला लागला. असा पाऊस पाहिजे बघा. बघा पुढे जातो वातावरण कसं पडायला लागलाय. बादा 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 यो अबा अबा. किंवा शेड मध्ये आत पाणी यायला लागले बांडवी. मला जरा इकडे घेतो. ह्या इकडे या इकडे थांबा. कसलं वाचतोय. नाही शपथ कसला पाऊस पडतो बघा. इकडे बाजू बी सिडनेस फाटलं आहे इकडे बघा. बदाबद पडतो या. सुट्टी नव्हतो आज पाऊस. तडस करायला लागला आजचा पाऊस. यो तिकडे बघा इकडे ढग गेलंय ती वर. आणि आज पाऊस लागलाय तडस करायला. सुट्टी नॉट आज तडस करायला लागलाय पाऊस. हा ब्लॉक चालू केलाय. विषय हार्ड आहे. आता जरा पावसाचा आनंद घेतो. पाऊस बद्या पडायला लागला, बद्या पाऊस. असं माझी विषय हार्ड आहे शेड मध्ये अडकली मी. आईच्या गावात आज सगळं पाणी पडायला लागलं बघा. पाणी शिडण्यात पाटलं तिथनं आणि बाहेरच्या बाजूला शिडणे. बाय पाऊस कसला आहे बद्या. एकदम असं वातावरण बाहेर कसं जास्ती पाऊस बघा कसा झाम 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 निघालाय. तिकडं बघा बघता बघत तर पाणी उभा राहिलं आईच्या गावात धरून. एवढं जोरात पाऊस. एक 10 मिनिटात एवढं वातावरण झालंय जोरात. विषय हार्ड आहे. विषय हार्ड. आज वाड्याला पाणीला असं वाटतं या. आज वाड्याला पाणी आलं की सुट्टी नॉट. आज वाड्याला पाणी येतं आमच्या. आज वाड्याला पाणी येतंय. पाऊस लागा भद्या पडायला भद्या. कवा कवा गेलता. आरला का काही सांगितलं नाही आज. दुपारी संध्याकाळी 8 वाजता जाते. बघ वीज चमकली बघ. वीज लागल्या चमकायला. सगळं वारं बिरं आयच्या गावात शेड मध्ये आहे. शेड मध्ये अडकलो. तुम्हाला भ्या वाटायला लागले. वारं लय जोरात आहे आयच्या गावात. ही बघ शिडनेस पाक दबलं इकडं. तिकडलं काय सगळं मोकळं झालं. उडून गेलं आईच्या गावात धरून ना. विषय हार्ड. आणि बांडवाची मस नाही गाय आहे.
काय लागायच्या पण एवढा विषय आहे आज वड्याला पाणी येईल असं वाटायला लागलं कारण शेड मध्ये आत पाणी साठायला लागलं आईच्या गावात धरून आमच्या शिडनेट मधनं आत येऊन पाडीदार आमची भिल्या पप्पा आमचं कुत्र्याला घेऊन खाली फिरवाय गेले ती तर पावसात गावली ती का पद वर आले काय माहित नाही मला पण विषय हार्ड पावसानं आज तडच केला नाद करते ना इकडं बघा महाल पाणी महाल बघा महाल पाणी कसं आहे बघा गच्च पाऊस आहे महाला पाणी बघा कसं टाकलंय लगेच उभा राहिले पाणी आणि पहिला मोठा वळवाचा पाऊस आहे पहिला तू बघा सऱ्या कशा जातील पावसाच्या सान 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 करत जाते सऱ्या तर आता जरा पाऊस कमी आलाय आणि अंधार पडायला लागलाय बघू शकताय बाहेर इकडं तर अंधार वगैरे पडायला लागला आणि पाऊस काय थांबायचे नाव घेऊन झाला आईच्या गावात धरून झाला लय विषय हाडवायला लागला पावसाचा तर पद घरला जातो आता म्हणलं पद घरला जाऊन ही कार्यकर्ता पण जरा बसतील घरातच आमच्या विषय हाडवायला लागला तर चला घराकडे जातो पद मी बी जाणार आहे पण ही जातील जामशीर पद जावा आमच्या घरात डायरेक्ट जाऊन बसायचं जाणं असलं तर जावा लय गार लागत असलं तर थांबा कार्यकर्ते गेलं पळत माझ्याकडे दुधाची किटली आणि मला तेव्हा दरवाजा पण लावून जायचा आहे दरवाजा नाही लावला तर विषय हल्ड होईल आणि मोबाईल माझ्याकडेच आहे आणि वीज वगैरे लय तर कडकडायला लागल्या इथं गुराजने आवरले वैरण वगैरे टाकले सगळी खात बसली निवांतपैकी आणि पाटी आणि बकेट इथंच ठेवलंय पाटी आणि बकेटची वरात माझ्याकडे काय जायचं नाही आणि पावसाचं उघडायचं काय नामोनिशान नाही माझं बी एकसारखा इकडं बघू शकता तुम्ही तर चला आपलं मार्क म्हणून करूया दरवाजा लावला पाहिजे आयच्या का उकारांडा बघा आमचा उकारांडा बापूचा भरलाय गच्च सुट्टी नॉट यो 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 पाऊस बघा इकडं कसा आहे बद्या पाऊस आहे हुक लागण झालं ह्याच्या आईच्या गावात हुकाची पण बॉम्ब झाल्या किटली ओके एवढ्यात भिजलो आई घातली जायचं आता चला 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 वड्याला पाणी बघा खायच्या गावात पाऊस वड्यात पाणी बघून कायच बंद आई शपथ प्रेशर बघा वड्याच्या पाण्याचं हो काय घातली वडते पाणी गच पाणी जोरात तर चला 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 मी असतो भिजलो आईच्या गावात इथं हो पोरं कुठे गेली पोरं मोठे बापू शेड मध्ये गेले का काय इकडे पप्पा 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 फायनली आलो बाबा पावसा उघडायला दिसना तिथं थांबायला नाही तिथं काय तिथं भिजतंय सगळं भिजून आणि मार दे तिथंच तर आता जस्ट पद घरात बसलो इथं भिजलोय सगळं टाकाटक म्हणजे पोरं बी त्याच्यात येऊन बसायचं बघा तिथं मैत्री मांडल्या अंधारात पोरांनी आणि पाणी बघा उसा तिथं साठलंय सऱ्या साठले तर कच्च भरले त्या आईच्या गावात धरून जना ऊस यावर्षी डोलणारच आहे ऊस खुश किती झालाय बघा की विषय हार्ड तिकडे चीज बघा आमची भिजल्या पाक आता पाऊस पडतो म्हणलं भिजणारच आणि विषय हार्ड वाड्यातून पळत आलो आईच्या गावात असलो पाणी नसला पाऊस पडायला लागलाय बाहेर विषय हार्ड जर उजेड राहिला तर वड्यात पाणी बघायला आपल्याला लय भारी दिसतं वड्यात आणि तेवढं झळ करत वाटतं या आणि घरात चालू त्यामुळे आता काय टेन्शन नाही आता निवानं बघा जर शेडमध्ये थांबलेलो उभा विषय हार्ड जाता पाऊस सदृश्य वातावरण वीज चमकायला लागल्या विषय हार्ड कर तर सध्या इकडल्या बाजून काय पाऊस नाही आता पावसाचं वारं फिरली पाऊस आता तिकडल्या बाजून असं तिरका पडायला लागलाय बघा आणि वीज वगैरे व्हायला लागल्या आणि पहिल्यांदा वड्याला पाणी आलंय बाला डेव्हा लाकूड बी वाहून आलंय वाटतं आणि असंच पाणी जाऊन पुढच्या बाजून कसं जाते बघा की टाकाटक पैकी एक नंबर पाणी जाते स्पीड बघा पाण्याचं कसलं आहे पाक वाहून यायला लागलंय सगळं लय वर्षात असं पाऊस झाला की वड्याला पाणी आलंय आणि शांत वातावरण झालं आता जरा पाऊस कमी येईल असं वाटायला लागलं एकदम शांत वातावरण अजिबात नारायचं डांग सुद्धा हलन झाल्या एकदम टाकाटक वातावरण वाडा बघा फायनली वाडा जर बघायला भेटला आपल्याला जरा पाऊस कमी झाला तर वड्यात जाऊन बघायच्या वेळेला वड्याला माझ्या मते आम्ही 4 महिने झाले वाडा बघायला लावली वाडी मागच्या वेळेला पाऊस पडला असं वाटलं मागच्या वेळेला पण वड्याला पाणी येईल आणि ह्या वेळेला तडस केला पावसानं वाड्याला पाणी आलं शेवटी तर सध्या पावसाचा फ्लो जरा कमी आलाय म्हणजे बारीक पडायला लागलाय पत्र्यावर वाजतोय पाऊस जरा जास्त जोरात असं वाटायला लागले आणि पप्पा गेले ते आमचं ह्या ऊसाची ताल फोडायला तिकडं तालीत पाणी शिरलेलं असतं गच्च भरलेलं असतं बघा इकडं जरा साठलंय पाणी गच्च ही ताली जर तिकडल्या बाजूला मध्ये बांध गाठलाय मधल्या बाजूला तिकडं तर ती पाणी बंद करायला गेलेत पप्पा आणि इकडं बघा वाड्याला पाणी ढीगभर गच्च भरले पाणी आईच्या गावात धरून आईच्या गावात कसलं पाणी वड्याला आणि आबाळ वगैरे विजा वगैरे कडकडायला लागले त्या विषय हार्ड आहे इकडं एकदम कडक वातावरण झालंय आणि संध्याकाळच्या 7 वाजले आता
संध्याकाळी 7 वाजता पण विषय हार्ड आहे. आणि मी जरा पाण्यात माझी पावलं ठेवली ती तिथनं जातो सरळ. ओकेच हाय रस्त्यावरूनच गेलो. पोरवी पळत गेली इकडल्या बाजूनं अशीच इकडं. आणि आमच्या शेडचा दरवाजा कसा काय उघड राहिला काय माहीत आईच्या गावात. तर शेडचा दरवाजा बंद करतो. कोंबडी वगैरे आधी गेली असेल पण विषय हार्ड झाला असेल आईच्या गावात धरून. तर शेड आमचं बघा आतपर्यंत पाणी गेलं पाक शेडमध्ये ह्या पण. आणि मग अशी गुरांच्या शेडमध्ये गेलो तिकडं सगळं पाट्या वगैरे सगळं तिकडंच आहे. आईच्या गावात वाड्याला पाणी बघा कसलं स्पीडनं जातंय. विषय हार्ड आहे पाण्याचा. आणि आबा लागलो गरजा धबाधब. इकडच्या बाजून आणि पाऊस येणार म्हणजे बरं. इकडल्या बाजून आता तिरका पाऊस यायला लागला असा. पावसाचं राहू दे पावसात सगळं जाऊ तिकडं. मेन मुद्दा बघा पाणी कसल्या स्पीडने येतोय पाणी. झाप खुळखुळा चालू आहे. पाणी बघा पुढल्या बाजूला कसं जाते असं इकडं. लई दिवसातनं वाड्याला पाणी आलं असं आईच्या गावात धरणशना. आणि इकडच्या बाजून पण पाणी यायला लागलं बघा. चिचाच्या खालनं कसं येतंय बघा. तडजाड भडकदार पद्धतीनं पाणी सगळीकडे पाणी. यो एवढं पाय पुढतं तिथं माझं गोट्यापर्यंत तिथं. आणि तिथं जरी गेलो तर तिथं माझं पाय गुडघ्यापर्यंत पुढतील एवढं विषय हाडायचं तिथं. तर सिनेमॅटिक व्ह्यू जरा बघा इथला. इकडच्या बाजून वारं सुटलं बघा. आणि आहे का इकडल्या बाजून आणि पाऊस येणार. पप्पा गेले जातात आली तर ती बांध फोडला आईच्या गावात धरून बॉम्ब होईना म्हणजे बरं आईच्या गावात धरून पावसात भिजनाचे बरं. छत्री घेऊन गेली ती पण पाऊस आहे की शेवटी. वारं जोरात आलं छत्री पलटी होती आईच्या गावात धरून. आणि थंड वाजायला लागले जरा भिजलोय मी. भारी वाटायला लागले. पहिल्या पावसात भिजलोय भावानो. वड्याचा आढावा घ्यायला पाठवला थोडी मारा गेला ना. वड्यात पाणी बघा आलं की बोंगाडेश्वर वड्यात पाणी बघायला. आणि पाणी बघायला बोंगाड्या तुझं त्यात जोरात पाणी वड्याला गाव धरून विचार वड्याचा. काही पहिला ना जातील वाहून परत गावतील कुठं जर हायवे कडे गावतील कुठं जर वड्याच्या. तर सगळी तेल चालायचं कार्यक्रम करायला लागला टाकाटकपैकी. आणि रवण्या बी लागला काय तर काम करायला कुदळी फावडं घेऊन विषय हार्ड. तर जरा वड्याचा आस्वाद मागाशीच घेतलाय मी. तरी बी ही लागलं बघा बोंगाडं नाचायला इथं पांट घेऊन. तर पाऊस वगैरे सगळा उघडलाय. टाकाटक वातावरण झालंय. इथं गोंद्याचा राजा पण आलाय. तो बी गारटलाय. तो तुमचा राजा आहे बरं. गोंद्या नाही यो यांचा राजा आहे. ही माळकरी बुवा पण आलं. आणि माळकरी बुवाचं पाहुणं बी आलं. सगळीच आली त्या आईच्या गावात. छत्री मोडून कार्यक्रम रवण्या तिकडल्या बाजूला काय तर करायला लागला असं मला वाटतंय. हा पाऊस उघडलाय त्यामुळे आता टावी अंगवून काढलं चालतोय. काय विषय नाही एवढा. ए भांडगुळा सर जायला रवण्या तिकडे काहीतरी करायला लागलाय. तिकडे काहीतरी करायला लागले. त्यांचा कार्यक्रम चालू रवण्या त्यांचा. बहुतेक बांध फोडायला लागले ते कुठला तर. वाड्याला पाणी यायला लागलंय तिकडं बघा. इकडच्या बाजून पाणी आहे. इकडच्या बाजून पण पाणी आहे. आणि बांडुळी नाचायला लागली ती. तेंगे हे इकडे बघ काय भांडगोळा वड्यात काढे टाकतोस. वड्यात काढे टाकतोस जॉलच्या गावात. छत्री मोडली आता शिया खाते फादरच्या. चंदिली बिकून कसं जातंय पाणी झापूक झुपूक. ही बारकी पोरं असली की असं असते बघा. वाड्याला पाणी आलं की असं दांगा असतो इकडे नुसतं. हिरोळा गेला उसाचा पाला टाकते ती. हिरोळा गेला है ना. कोण आहेस तू? नाव काय तुझं? आईश मामा. बोंगाडायला लागायची. बोंगाडाय नुसतं बोंगाड. तर एकदम टॉपचा विषय झालाय. पोर लागली ते चेल पेल करायला. विषय हार्ड आहे. ए भांडगोळा सुन्या काका दुसरं पोरले ही करते बरं का दंगा करतोय. आणि आढावा घेण्यासाठी बघा इकडं 2 आमच्या सहकारी मित्र आली. एक आमचं शूटिंग करणारं कार्यकर्ता व्हिडिओ कॉल हवी. कोण आहे? रोहन विशाल दादा जी. अरे भांडगोळा नेत नाही आला तुम्हाला इकडे काय लेट होतं. व्हिडिओ कॉल करून ह्यांच्या पनाली सोबत बोलायला लागली ती. व्हिडिओ कॉलवर ही धावा लागली. आणि प्रियंका स्नॅप काढायला
आणि प्रियंका त्यांचा राजा पण आला इथं. राजाला काय ही केलंय का नाही? कोण आहे? अरे बावड्या कुठं आहेस रे मित्रा? अष्टात आहे. अरे 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 अरे, मला फोन लावलेलोस तू पण काय फोन मला आधी रेंज नाही त्यामुळे ऐकू आलं नाही इकडं. ही बघ ही बघ हा कॅमेराला हात मी अरे मीच लावलाय. सॉरी आईच्या गावात बघा असा विषय आहे इथं. ही वाहून जाते बघ थोड्या वेळात वाहून जाते पाण्यात बघ वाहून जाते. हिरवा हिरा तेवढा हिरवा चड्डीशेवर बांडगोळा काल का. तर चालतं इथलं वातावरण बघून एक टाकाटक वाटायला लागले आणि दिवस पण मावळे पाक आणि झाडं वगैरे बघा कसा विषय हार्ड आहे. आणि यानं छत्री मुडल्या सुन्या का काय ह्याला बद्या मार द्या घरात गेल्यावर ना बद्या मार पाहिजे ह्याला बघा. दांडा मोडला यानं. दोन झाले 2 भाग बघू जरा भाग बघू की काढ की साईडला काढ की. शिव्या खाते घरात गेल्या शिव्या खाते आता पप्पाच्या. तर इथं सिनेमॅटिक करणारे भरपूर जण आले ती माझ्यासारखी. इकडे एक आली तेव्हा का इकडे एकदा हाय करा हो सिनेमॅटिक करणारे कार्यकर्ते आणि इकडे दुसरे सिनेमॅटिक करणार हो इकडे बघा सिनेमॅटिक हाय का. वाड्याला पाणी लई दिवसात आले त्यामुळे सिनेमॅटिक करणाऱ्यांची गर्दी झाली इथं चेल पेले ही बारकी सिनेमॅटिक करणारी. तर चालतं इथला कार्यक्रम उरकलाय आता नीट गोल मला गावात गेलं पाहिजे. गावात जाऊन आवरावरी करायची जरा कपडे वगैरे बदलायची भिजली पाक चिल्ड झालूया. मगाशी तुम्ही लागा यायला पाहिजे होतं काय लागा मज्जा केली आम्ही एन्जॉयमेंट झाली फुल आमची. तर चालतंय झालं अंधार पडायला लागला आता जायचं गावात. तर सध्या इथला सगळा कार्यक्रम पार पडलाय म्हणजे पाऊस पडलाय सगळा विषय हार्ड झालाय आणि पोरं मैदानावरही बघायला आले ते पाणी कसं आहे. मैदानावर यांच्या पाणी साठले तिकडे छत्री वगैरे लावून ठेवले आणि पाणी साठलंय बघा मैदानावर यांच्या कसं. हे बघा काय करतो आता नवीन काय करायला लागलायस बाउंड्री आत्ता कशाला पावसात तयार करायला लागलास बांडगोळा. सोन्या काकाचं पोरग बघा कसं आहे घराटले टावेल घेऊन आले आणि वातावरण बघा पुढं कसं झालं एकसारखं सिनेमॅटिक वातावरण आईच्या गावात टॉपचा विषय झाला. आणि संध्याकाळच्या 7:30 वाजला आत्ता आणि असं वाटायला लागलं की आत्ता जस्ट 5 वाजला असा विषय बघा कसं. होय 7:30 वाजले तरी कसं वातावरण दिसतं बागे टाकाटक अंधार नाही दिसणार सगळा विषय हार्ड आहे भावानो. नाद करते का असा विषय आहे. तर झालं इथला सगळा कार्यक्रम झालाय पाऊस वगैरे चिल्ड पडला एकदम गच्च पाऊस पडला सुट्टी नाही. आमच्या ऊसाची ताल पण भरल्या आणि निम्म्याला जास्त आमची ऊस बिस सगळे पडले त्याच्या गावात सकारलेत सगळे ऊस. तर काय पडले ऊस पडलीच सगळी तुमच्या तिथली बी. तर ऊस बिस सगळी पडलीच भावानो विषय हार्ड झालाय आणि पाऊस तसा पाहिजेच होता. पाऊस पडला एकदम टकाटक वातावरण झाले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय.